जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे पावसासाठी शिवसेना उबाठाची धोंड्या पाणी दे प्रार्थना। नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। वरुण राजाला प्रसन्न करून पाऊस पडावा यासाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पारंपरिक धोंड्या पाणी दे साय माय पिकू दे अशा प्रकारे वरुण राजाला आवर्णी करत या पारंपरिक पूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नंदुरबार शहरातील मोठा मारुती मंदिरापासून या धोंड्या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। यावेळी नाथा नथू पाटील या शेतकऱ्याने धोंड्याचे रूप धारण केले होते। त्यांनी गावात फिरून लोकांकडे पावसासाठी आवर्णी घातली। यावेळी महिला व पुरुषांनी धोंड्याची पूजा करून त्याचे स्वागत केले। धोंड्या पाणी दे साय माय पिकू दे या पारंपरिक गजरात संपूर्ण परिसर दुमदुमला होता। खानदेशात पाऊस लांबल्यास धोंड्याला गावात फिरवून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे। यामुळे इंद्रदेव प्रसन्न होऊन पाऊस पडतो अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख पंडित माळी म्हणाले की नंदुरबार जिल्ह्यात पेरण्या रखडल्या आहेत, विहिरी बोरवेल कोरडे पडले आहेत, शेतकरी हवालदिल झाला आहे। त्यामुळे पारंपरिक पद्धतीने निसर्गाला साकडे घालण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला। संपूर्ण खानदेशात धोंड्या पाणी दे या पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन केल्यास वरुणराजा प्रसन्न होतो अशी पुरातन मान्यता आहे। त्यामुळे हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी तालुका प्रमुख रमेश पाटील, युवा सेना जिल्हाधिकारी सागर पाटील, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापू महाजन, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष इम्तियाज पटेल, उपजिल्हाध्यक्ष इम्तियाज पठाण, युवा सेना सचिव अक्षय श्रीखंडे, युवा सेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोपे, उपतालुका प्रमुख रवींद्र पाटील, मन्नान गणेशिकलीकर, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल पाटील, दगडू पाटील, भूषण जावरे, बंडू पाटील, चुनीलाल पाटील व सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सुरुवात झालेली आहे, पण आज नंदुरबार जिल्ह्यात पाऊसच नाहीये। त्याच्यामुळे आज हनुमान दादाला आम्ही साखर घाललेलं आहे तर नंदुरबारला पाणी भरभराट व्हावं आणि इंद्रदेवाने आमच्यावर कृपा करावी नंदुरबार जिल्ह्यामध्ये अशी प्रार्थना करण्याची आमची हनुमान दादांना प्रार्थना करण्यात आलेली आहे। आणि हनुमान दादा आमचं जे मागणं आहे ते पूर्ण करतील अशी आम्ही विनंती करायला हनुमान दादाचे आलेलो आहोत। एक खानदेशची परंपरा आहे, आपण धोंड्या बनवतो आणि धोंड्या बनवला तर पाऊस येतोच। आज सायंकाळपर्यंत 100% पाऊस येईल म्हणजे येईल। आज हनुमान दादांना आम्ही असे साकडं घाललेलं आहे। परंपरा अशी आमच्या बापदादापासून हे पाणी मागण्याची परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही आजपर्यंत खानदेशमध्ये टिकवत आहोत। आज या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20 जुलै पर्यंत पाऊस नाही। 2 महिने झाले गुराढोरांना चारा नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने मी स्वतः शेतकरी आहे। हनुमान दादाला आम्ही सगळ्यांनी साकडं घातलं आणि परंपरेनुसार धोंड्या पाणी दे हे ब्रिज वाक्य वापरून आज आम्ही देवाला मारुती राहायला व वरुण राजाला साकडं घातलंय। वरुण राजा नक्कीच आमची साक्षीता पूर्ण करतील अशी आम्ही इंद्रदेवापुढे हात जोडून नम्र विनंती करून सांगतो की आज संध्याकाळपर्यंत पाणी दे आणि या नंदुरबार तालुक्याला भरभराटी आणि वर दे। आज आम्ही नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदरणीय आमचे पंडित भाऊ माळी यांच्या नेतृत्वाखाली
आज धोंड्याचा कार्यक्रम केलेला आहे. या कार्यक्रमाच्या सानिध्य असं की 2 महिन्यापासून नंदुरबार जिल्ह्याला पावसाने दूरदृष्टी केलेली आहे. आम्ही हनुमान दादाला साकडे घातले की काही असो, आमच्या नंदुरबार जिल्ह्याच्या शेतकरी राजा, व्यापारी राजा हे सर्वांना चांगले दिन येवो अशी आम्ही प्रभूचरणी त्यांना प्रार्थना केली आहे. परंतु या 2 महिन्यापासून पावसाला दाणे मारल्याने नंदुरबार जिल्ह्यात जे व्यापारी वर्ग आहे तो सुद्धा मंदावलेला आहे, व्यवसाय सुद्धा मंदावलेला आहे. शेतकरी राजाला मालाला हमी भाव भेटत नाहीये. म्हणून आम्ही परत हनुमान दादाला परमेश्वराला कृपा करतो की त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात इतका भरपूर पाऊस पडावं आणि सर्वांना आनंद करावं अशी आम्ही प्रभूचरणी प्रार्थना करतो.